मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला फ्लेवरची भाजी बनवून दाखवणार आहे. पहिलं गरम पाणी उकळत ठेवायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, मग थोडीशी हळद टाकायची, नंतर पाणी मी उकळत ठेवलेलं आधीच. नंतर हे टाकायचं, फ्लावर टाकायचा. फ्लावर टाकल्यानंतर फ्लावर बघा शिजलं ना. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची जरा फ्लावर टाकल्यानंतर. म्हणजे त्यात थोडे काय आळी बिळी असती ना, ती मरून जाते. वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला मी आज फ्लावरची भाजी. भाजी बघा उकळून निघाली फ्लावर. आपण ना हे ना एका ह्याच्यामध्ये दुसरी कढई ठेवायची. हे पाणी ना ह्याच्यामध्ये हे करून टाकायचं. दुसरी कढई गरम झाली की लगेच तेल टाकायचं. तेल टाकलं की लसण टाकायचं. लसण टाकलं आधी जिरं टाकायचं, नंतर लसण टाकायचं. थोडीशी राई टाकायची, नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदा ना लांब चिरायचा आहे, गोल नाही चिरायचा. लांब चिरायचा कांदा असं लांब चिरायचा, गोल नाही चिरायचा, बारीक लांब चिरायचा. नंतर आपल्याला कांदा टाकायचा. कांदा जरा जास्त घ्यायचा. कशी छान भाजी, सगळं हे निघून गेलेलं आहे. किटाणू सगळे जंतू असतात ते निघून गेलेलं आहे. फ्लावरची भाजी ना मुलं खात नाही. आता मुलांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवून द्यायची. मी तुम्हाला पण आज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. कांदा मस्तपैकी तेलामध्ये हे करून घ्यायचा, परतून घ्यायचा. लाल होतून कांदा परतायचा तेलामध्ये, फ्राय होत करून घ्यायचं. कांदा बघा पूर्ण लाल झालेला आहे आपला तेलामध्ये. आपल्याला त्यात ना टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकला की त्याला परत खाली घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. आपण मगाशी मीठ टाकलेलं होतं पाण्यामध्ये, त्यामुळे आता मिठाचं थोडं प्रमाण कमी करायचं. मीठ टाकलं की मग थोडंसं लाल मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं. आपण हळद नाही टाकायची. आपण हळद पहिली टाकलेली आहे पाण्यामध्ये ना, त्यामुळे आपल्या फ्लावरला हळदीचा कलर आलेला आहे, त्यामुळे आपण हळद नाही टाकायची. कांद्याला आणि टोमॅटोला कसं तेल सुटलेलं आहे. आपल्याला आता हे ना फ्लावर ना पण मगाशी गरम पाण्यातून काढून घेतलं आहे तेलात टाकायचं. कमी गॅस करायचा, झाकण ठेवायचं 5-10 मिनटं. कमी गॅसवरती बिगर पाण्याची बनवायची.
आपली भाजी तयार झाली बिगर पाण्याची. बिगर पाणी वत्ता 10 मिनटं झाकण ठेवून ठेवली. झाली भाजी तयार आपली. त्याच्यावरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची अशी. कोथिंबीर टाकून परत जरा हलवायची. यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची.